आवाज दिलेला कळत नाही का माणसानी? किती वेळचा आवाज देते मी? तुटला पाय? तुटला बाबू दाबीवर थोडी तिकडे. इथं माझं काय चाललंय तुमचं काही. मी इथं टेन्शन मध्ये किती. काय झालं? माझ्या आई आजारी, जायचंय आपल्याला गावाला. तुझ्या आई आजारी हा आहे? मग. आहे ना? हा. म्हणजे आजारी आहे ना? तर तुमच्या आईचा आजारी पडती का? माझी नाही पडू शकत? तुमचीच आई हाडमासाची. माझ्या आईला तर हाडमासच नाही, तिला रोबोटच बनवलाय. काय सांगते? मी ना मजाक करायच्या मूड मध्ये नाही बरं का, तुम्हाला आत्ताच सांग. काय झालं? ती ना पडली खड्ड्यातून. पावसाचे ते चालली होती रानात, ती खड्ड्यात पडली पाय घसरून. तिचा पाय मोडलाय. ह्या वयात पाय घसरला का? म्हणजे कशाला जायचं पावसा पाण्यात बाहेर? आपण लय विचित्र येतं. आपलं तोंड एकतर लय घाणगाटारावानी, कधी नीट बोलायचं नाही. पहिल्यापासूनच आहे. गर्व नाही केला पण कधी. बरोबर आहे. बापावरच गेलेत. तुमच्या बापाला अशीच घाण सवय. तो बाप तर लय तीर मारितो. हो. सर्व पित्री आमुशाल जन्म आहे त्याचा. मग कशाला आले होते घरी? हा, कोण आलं होतं? पाहिलं आलं तेव्हाच नाही म्हणायचं होतं ना. मग मी नाही पाहिलं तुला. मी पाहिलंच नाही. घरचे म्हणले चांगली पोरगी हा म्हणून. ना, बरोबर आहे. बरं तुमचं ती नशीब. जाऊ दे. सगळं गाव नको हिंडून येऊ. काय काम आहे सांग? आईला भेटायला जायचंय. चला आपल्याला जायचंय. आईला भेटायला जायचं? हा. मी नाही येणार. तुझा वेळ आहेत का हो? तुम्ही दरवेळेस मला एकटीला पाठवता. तिकडे आई बाप काय म्हणतील? सगळे माहेरचे काय म्हणतील मला? तुम्हाला कळतं का नाही हे काही? म्हणतील जावं बघ किती कामाचं आहे काय कामाचं आहे जावई? आमच्या आमच्या पुरीला काही कामच नाही. उठले पडले तोंड घेऊन माहेरी निघत. सुखाचं ठीक आहे, पण दुःखात तर जायला पाहिजे ना. आता वय झाले त्यांचे, तुम्हाला कळायला पाहिजे. त्याला तुला भाऊ आहे ना, त्याला सांग ना म्हणा बघ काळजी कर भाऊ आहे म्हणजे तुमचं काही कर्तव्यच नाही का? माझंच कर्तव्य आहे सगळं. तुमच्या आई बाबाचं सांभाळ करा, सगळं करा. हा, कर्तव्य आहे म्हणजे. तुझा भाऊ मला नाही जमणार. मला माहित नाही. तुम्ही आले पाहिजे. माझे आई बाप माझ्या नावाने ओरडतील परत. काय ओरडतील? जावयाला घेऊन येत नाही. तू मुद्दा म्हणून करते काय? ते माझ्यावर लाटलं सगळं म्हणते. नाही तुझा भाऊ आपल्याला नाही जमायचं. तुम्हाला काही काम येतं कुठं? तिथं? मला आराम करायचा. आता चांगलं झोपलो होतो. मग गुडघा कामातून लावला तर दुखायला लागला तो. मला टेन्शन आलंय आता. त्याला काय करावं, कोणत्या दवाखान्यात जावा? ठीक आहे, जाते मीच. सावकाश जा बरं का. हा, गप्पा. आवरीती काय नो. बरं झालं बा. आता ही जाती माहेरी येत नाही काय ना 2-4 दिवस. आता कटकट नाही, मस्त आराम. कोणाचा फोन मारला हो? पिंट्या. हॅलो. हा बोल ना पिंट्या. का रे? पेमेंट आलंय कायच? हवंय. बसायचा प्लॅन कुठं? ढाब्यावर नको नको. ढाब्यावर नको. अरे आनंदाची बातमी आहे तुझ्यासाठी. माझी बायको चालली माहेरी. तिच्या आईचं दुखत आहे. हा, मला काय माहिती काय झालं तिच्या आईला. काहीतरी झालं असेल. हा मग तू एक काम कर ना, पार्सल घेऊन सगळं घरी ये. माझी कॉन्ट्रीब्युशन काय असेल ती. तो ऐकून पार्टी का? ये ना मग घरी. मस्त घरीच बसू. मस्त टी व्ही बघू, फॅन लावू. हा ये. ठेवू का? चल बाई, लय काम होते या माणसाला. कळतंय का? इंग्लिश पेपर येतो. तेच म्हणलं. ते उलट कमून दिसतंय सगळं. हा, आपण 12वी नापास आहेत ना, त्याचा परिणाम आहे हा. सॉरी, तुमची 10वी पण नाही झालेली. मॅट्रिक झालेली माझी. चालली ना तू? मी जाते. बर बर. चल चल चल. नीट जा बर का. ताकद आली ना बायकोला वाटे लावताना पायात. परत बसतो. मला काय करायचं? ऐका, ते जाऊ दे. स्वयंपाक करून ठेवलाय, जेवून घ्या. बर. पावसा पाण्याच्या दिवशी सगळे कपडे काढायचे. बर. गुराढोरांकडे बघा. सगळे काढायचे म्हणजे बाहेर ठेवलेले ना. मग तसं म्हण ना. तुम्हाला काही कळते का? मी कोणत्या टेन्शन मध्ये? इथं माझ्या आईचं दुखतंय, मला जायची घाई आहे. तुम्हाला माझंच दुखतोय का? कायमच कसं दुखत का तुझ्या आईचं? म्हणजे तुझ्या आईचं? तुमची आई तर बघा निस्ती डोंगरावर डोंगर पळती.
रनिंग मध्ये. मग ती खानदानी आहे ना. हा 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 राहू द्या. तुमच्या माहिती पायात किती बळ आहे. सावकाश जा, काम असेल तर तुमच्या पायातलं बळ निघून जातं, तुम्हाला लगेच अपंगत्व येतं. सावकाश जा. ऐका ना मी काय म्हणते, हा. बोंबलं थिंडू नका कुठं, नाही मित्रांना घेऊन बसू नका घरात. नाही. सगळं घरात जर मला काही राडा दिसला, मी सगळं आवरले, माझं सगळं लक्षात अजिबात आहे, नाही. काही राडा दिसला हा. प्यायचं नाही, काय दारू प्यायची नाही. मला वाटलं घरात पाणी नाही काय प्यायला. मी चालले. आणि ऐक, 2 रुपयासाठी त्या कंडक्टर संग भांडू नको, मला मिठाई यावं लागत परत. ओ चिकाटीने संसार होतो, तुम्ही नका सांगू. कंडक्टर संग कसं काय भांडेन मी, मला हे कळत नाही. तिकीट जेवढे तेवढं द्यावंच लागणार आहे ना मला. तुला सवय आहे ना, 80 रुपये तिकीट असलं म्हणजे 76 रुपयेच घ्या, जाऊ द्या, मला- तिकीट लावा. आणि मी सांगितल्याशिवाय परत येऊ नको. हा तुमच्या बापाचं घर आहे. पिंट्या, काय म्हणतो? मला एक सांग, हा. तू कधी खरकटा हाताने कावळा आणत नाही, तू कस काय आज खर्च करायला तयार झाला? अरे बाबा, पेमेंट झालं होतं कांद्याचं, म्हटलं तुला करावं फोन. तेच म्हणलं, पिंट्या आज उगाळलाच कस काय बो? पण मला एक कळत नाही, आज बायको काय बाहेर गेली, हा त्याच्यामुळे हा, तिची आई आजारी आहे तिकडे. आहे आजारी. मी सासू माई सासू. ना, काय होतं तिला, काय झालं? या वयात पाय घसरला तिचा, म्हणजे चिखलात, म्हणजे चालली होती रस्त्याने, हा, पावसाचे दिवस आहेत ना. गटरात पडली का? गटरात पडली, ते नाही विचारलं बुवा मी, पडली फक्त. चिखलात पडली. अरे मागच्या टायमाला आहे ना, रानात काहीतरी करायला गेली, बर. तिला रानडुकराने ढुसणी आणली. अरे जागेवर गेलं ती रानडुकर, हसतो काय रानडुकार गेलं जागेवर. अरे बाप. अवघड. अरे बाप रे. पिंट्या, हं. पिंट्या उठ, काय झालं? पिंट्या उठ, बाटली घे, गल्ला झालं काय? पाणी घेऊन दाट बाटली तू हाण पळ. ती कसं काय आली बा इकडे? काय बाया, बसला पण आत्ताच घ्यायचं होतं, पावसाने ना पण हे केले, नवऱ्याचंच नाट लागत असेल मला. हा, नाटच लागलाय सकाळपासून तसा. काय झालं? बस गेली, बस गेली. मग शेवटची होती. मग थांबायचं ना, दुसरी आली असती सलाडगावची. तेवढीच बस असते ना शेवटची, माहिती आहे ना. ती येते ना सलाडगावची. तुमच्या आवाजाला काय झालं? हा. अरे ती स्वयंपाक केला तर मिरची लागली त्याच्यात. तिकडे बघा. हा. हा करा. दारू पिले ना? नाही, कोण पिऊन आले? काय तू पिली काय? काय नाही, मी दारू पेले नाही. वाटलंच मला. तर अरे हा, ते काल मी ना चिक्कू आणले. उठा बरं, हा? जागेवर उभा राहून दाखवा एकदा मला. जागेवर उभा राहून दाखवा. राहता येते? तू ना उभा. राहा बरं. हो. सरळ एकदम स्थिर, स्टॅच्यू. स्टॅच्यू कसं बसा इथं. काय कसं 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 असं कसं सरळ. ढोसली ना? नाही ढोसली ना? नाही. कोण होता? कुठं हा, कोण होता तुमच्या बरोबर? कुठं ढोशीत बसायला इथं घरात कोणाला आणलं तुम्ही? मी हा, नाही. मला कळलं, तुम्ही खोटं नका बोलू. कुठून आणली दारू? तुम्हाला जर लई काम होते, चला म्हणले आईकडे, तेव्हा नाही दम निघला. कुठं नीट उभा राहा आधी. हा, कोण होत तुमच्या बरोबर? आई बरोबर, आईकडे चला तिला भेटायला, तेव्हा ना तुझा मला तर आराम करायचा, मला हे करायचंय, मला ते करायचंय. काय आलं तुझ्या आईला? माझ्या आईला काय झालं? हा? काही नाही झालं. माझ्या आईला आहे ना काही नाही झालं. माझंच नशीब फुटकं, तुम्ही माझ्या पदरात पडलेत. तुझ्या आईला काय नाही आलं? लाज नाही वाटत का? लाज नाही वाटत? अंग. हा, बायको गेली तर तिच्या मागे लगेच धुसत बसले. तुझ्या आईला काही नाही झालं ना, मग पप्पाला म्हणून तिला दवाखान्यात घेऊन जा, त्या डॉक्टरचा गुण येतो, काहीतरी होईन. अहो, सासू आहे, आईसारखी असती. जराशी थोबाडाला आहे ना लगाम लावा. बोलतानी ना उगाच आहे ना पिसाळ्या कुत्र्याने सुटू नका. अरे मेवना नाही तुम्ही मला. पिले कस काय घरात? नाही पिलो. तुम्ही माझ्या घरात पिले कस काय? नाही पिलो. नाही पिलं? नाही. तुमचं थोबाडन ते सांगताय सगळं काय पिकेलंय तुम्ही. हा, नाही. लाज नाही वाटत माणसाला? ह्या सगळं मी करायचं. हा माणूस फक्त ढुसून घरी येणार रोज. एक दिवस खाली जात नाही. मी गेले तर डायरेक्ट घरीच अड्डा बनवला ते दारूचा.
अरे अरे बिरे काय नाही. आता तुमच्याकडे बघते मीच जाते आता. गेले ना माहेराला, परत येणारच नाही. मी जर पेलो असेल ना, हा मी जर पेलो हा, असेल ना, काय तर निघायचं इथून. टपक्यात पोटात अटॅक येईन. तुझी शपथ घेऊन सांगतो. पोटात अटॅक येईल. हा. तुमच्या बापांनी सांगितलं का पोटात अटॅक येतो म्हणून? हा इथे येतो ना. कुठे येतो? मॅट्रिक पास. राहू द्या तुमचं गुणगान माहिती, अख्ख्या गावाला माहिती तुम्ही काय करता. नुसतं हुदाड्यावर हिडायला लागतं तुम्हाला. निघा इथून, माझ्या घरातून निघायचं. अगं इथं पेलन दारू, पिंट्या मुतलं का? अरे नाही, पाणी पिलन दारू, पाणी पाणी सांडलंय. पाणी दसा दस माशा लागल्या तिथं. चाटून घे ती, चाटून घ्या. ठीक आहे, तिथं रे काय बाया घालता, चाटून घ्या जरा शिक. एक काम करते, बाटलीत भरून घे. तुझ्या आईला ते बरी होईल ती औषध. निघा इथून, निघा इथून तुम्ही. नशीब आहे माझं. एक दिवस काय 15-20 मिनिटासाठी गेले तर माणसाने एवढा खेळ केला घराचा. काय नशीब माझं. नशिबात ह्योच लिहिला होता. माझ्या बापाला काहीच काम नव्हतं. एवढे चांगले चांगले स्थळ येत होते, हे माझ्या पात्रात घातलं. केलं पुरीचं वाटवून, बसले तिकडे सगळे त्यांची कामं करत. काय करावं, कितीही करा या माणसासाठी काही फरक पडत नाही. याला आहे ना बायकोची कदरच नाहीये. याला आहे ना झटका दाखावा लागणार तेव्हा बायकोची कदर कळण. सगळ्या घरात सगळीकडे राडा केल्या, माशा सुटल्या सगळ्या. एक दिवस काय याच्यावर जिम्मेदारी सोडली घराची, ती पण पूर्ण नाही करू शकत. माणूस आहे का काय?